देवा म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरही आणि आता झाल्यानंतरही त्यांनी पाळलेले त्यांचे जे बगलबच्चे आहेत हे आपल्या तोंडातून इशारी वक्तव्य उघडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्याच्यापैकी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे काय म्हणतात ते जरा आपण ऐकू। आणि माझ्यासाठी आजचा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस आहे। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं आजचा आणि उद्याचा दिवस लिहिला जाईल। अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे। ऐकलात? आमचे देवाभाऊ म्हणजे तुमचा बाप आता आलाय असं ते वक्तव्य करतात। म्हणजे देवेंद्र फडणवीस कुणाचे बाप? त्या विरोधकांची बाप आहेत की जनतेचा बाप आहे? म्हणजे हे बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे पुढे नेणार आहे हे यांच्या वक्तव्यावरून चांगलंच कळतंय।